तर निर्दोष सुटकेवर पीडितांच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। न्याय मिळवण्यासाठी पीडित हायकोर्टात जाणार असंही त्यांनी सांगितलंय। निर्दोष सुटकेवर जे पीडित होते 2008च्या बॉम्बस्फोटाचे, त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर आता आपण या निकालाविरोधात हायकोर्टात अपील करणार असल्याचं पीडितांनी म्हटलेलं आहे। 7 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। NIA कोर्टानं हा निकाल दिल्यानंतर आता पीडितांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि आपण हायकोर्टात जाणार असल्याचं म्हटलेलं आहे। 100हून अधिक जण यात गंभीर जखमी झाले होते। मालेगाव बॉम्बस्फोट 29 सप्टेंबर 2008 साली 17 वर्षांनंतर याचा निकाल आला आणि निकालावर पीडितांना नाराजी व्यक्त केलेली आहे। या निकालाविरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मालेगावमध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता। या प्रकरणी तब्बल 17 वर्षांनंतर आता आज 11 वाजता निकाल देण्यात आलाय। कोर्टानं सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली। बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करण्यास सरकारी पक्षाला अपयश आलेलं आहे। काय म्हटलंय नेमकं कोर्टानं बघा। बॉम्बस्फोटाची घटना घडल्याचं कोर्टाकडून मान्य करण्यात आलेलं आहे, मात्र सरकारी पक्ष अपयशी ठरलेला आहे। स्फोट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। तपासात अनेक त्रुटी असल्याचं सुद्धा कोर्टानं निकालादरम्यान वाचन केलेले निकालातले हे मुद्दे आपण सांगतोय। पंचनामा योग्य पद्धतीनं झालाच नाही असंही कोर्टानं म्हटलंय। NIA कोर्ट काय म्हणतंय ते बघतोय आपण। बॉम्बस्फोट झाल्याचं सिद्ध करण्यामध्ये सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। NIA कोर्टानं हा निकाल दिला आहे। आता या निकालाविरोधात आपण हायकोर्टात अपील करणार असल्याचं पीडितांनी सांगितलेलं आहे। दुचाकीची चेसिस नंबर सुद्धा रिकव्हर झालेला नाहीये। अत्यंत महत्त्वाचा असतो चेसिस नंबर, मात्र तोच रिकव्हर झाला नाही। बैठकांबाबत तपास यंत्रणांच्या दाव्यावर कोर्टानं असमाधान व्यक्त केलेलं आहे। मकुका मागे घेतल्यानं त्या संदर्भातले सर्व जबाब निरर्थक ठरल्याचं कोर्ट म्हणतंय। घटनास्थळावरून हाताचे ठसे घेतले नाहीयेत असंही कोर्टानं म्हटलंय। या सगळ्यावर, या निकालावर मंत्री छगन भुजबळ काय म्हणतात बघा। मी अजून काय तो पूर्ण निकाल काही वाचलेला नाही आहे आणि बातमी पण अजून पाहिलेली नाही। तर तुम्ही सांगता याच्यावर विश्वास ठेवून, पण ठीक आहे। आता कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे। अनेक साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूंनी, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे सारासार विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल। तर कोर्टानं या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या प्रकरणामध्ये सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, नंतर साध्वी प्रज्ञा सिंग, अजय राहिरकर, अमृतानंद आणि समीर कुलकर्णी या आरोपींची कोर्टानं मुक्तता केली। तर या निकालानंतर फडणवीस आणि अजित पवारांची भेट झालेली। आत्ताची महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। निकाल आल्यानंतर लगेचच अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। नाशिकमधल्या मालेगावमधल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी विशेष NIA कोर्टानं काही वेळापूर्वी निकाल दिलेला आहे आणि त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेत। त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधल्या भिक्खू चौकात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला होता। या बॉम्बस्फोटात 100हून अधिक जण जखमी झाले होते, तर 6 जणांचा मृत्यू झाला होता, 6 जण ठार झाले होते। त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि त्यात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, त्यानंतर अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। मात्र आज 17 वर्षांनंतर ज्यावेळेला निकाल सुनावण्यात आला, निकाल देण्यात आला, त्यावेळेला या सर्वांची निर्दोष मुक्तता NIA कोर्टानं केलेली आहे। या प्रकरणामध्ये लादलेले UAPA कलम देखील सिद्ध होऊ शकलेलं नाही असंही यावेळेला कोर्टानं म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।